सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 ओवी क्रमांक 131। एके तातले साडे पंधारे तैसी कपिल वर्णे अपारे एके सर्वांगी तैसे सिंधुरे डवरले नभ। काही तावून काढलेल्या शुद्ध सोन्यासारखी, काही रूपे अमर्यादित काळ्या रंगाची आणि काही प्रत्येक जणू काही आकाश शेंद्राने भरलेले आहे असे शेंद्री रंगाची रूपे होती। एके सावियाची चुळुकी तैसे ब्रह्मकटाह खचिले मानिकी एके अरुणोदया सारिकी कुंकुमावर्णी। रत्नांनी संपूर्ण ब्रह्मांड जडल्यामुळे जसे चमचम करत असावे तसा प्रकारची प्रत्येक रूपे सौंदर्याने चमचम करत होती। कित्येक रूपे अरुणोदयाप्रमाणे केशरी रंगाची होती। एके शुद्ध स्फटिके सोजाळे एके इंद्रिय निरसुनिळे एके अंजन वर्मा सखाळे रक्तवर्मे एके। प्रत्येक रूपे शुद्ध स्फटिका समान होती। प्रत्येक इंद्रनील मण्याप्रमाणे गडद निळ्या रंगाची होती, तर कित्येक काजळाच्या पर्वताप्रमाणे काळी होती, तर कित्येक रूपे रक्ताप्रमाणे लाल रंगाची होती। एके सलकांच समा पिवळी एके नव जलक्षामळी एके चापे गोरी केवळी हरिते एके। अर्जुन म्हणतात, कित्येक रूपे सोन्याप्रमाणे पिवळी धमक रंगाची होती, कित्येक जळाने भरलेल्या नूतन मेघाप्रमाणे श्यामवर्णाची होती, काही चाफ्याच्या फुलाप्रमाणे गोरी होती, तर काही हिरव्या रंगाची होती। एके तप्त ताम्र तांबडी एके श्वेत चंद्र चोखोळी एके ज्ञानावर मरुपडी देखे माझी। काही तापलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी होती, तर काही शुभ्र चंद्राप्रमाणे शुद्ध शीतल होती। श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, अशी नाना रंगांची माझी रूपे आहेत ते पहा। हे जैसे कानन वर्मा तैसे आकृती अनारिसे पना लाजा मर्दा पाणी घाला शरण तैसी सुंदरे एके। अर्जुन म्हणतात, त्या रूपांचे रंग असे भिन्न भिन्न होते, अशा आकृत्याही भिन्न भिन्न होत्या। मदनाने देखील लज्जित होऊन शरण यावे अशी सुंदर रूपे होती। एके अति लावण्य साकारे एके निग्ध वपु मनोहारे शृंगार श्रीचे भांडारे उघडली जैसी। प्रत्येक लावण्याच्या देखील मर्यादा ओलांडणाऱ्या आकृत्या होत्या आणि रसभरीत शरीर असलेल्या मनोहर आकृत्या होत्या, तर काही शृंगार रूपी संपत्ती जणू भंडारेच उघडली आहेत अशा आकृत्याही होत्या। एके पिनावया मासळे एके शुके अति विक्राळे एके दीर्घ कंठे विताळे विकटे एके। काही पुष्ट अवयव असलेल्या मासल आकृत्या होत्या, तर प्रत्येक वाळलेल्या अतिशय भयंकर आणि उंच मान असलेल्या रूप अशा काही वेड्या वाकड्याही आकृत्या होत्या। एव नाना विधाकृती ये पाहता पारू नाही सुभद्रापती याच्या एकेही अंग प्राप्ती देख पाजगा। याप्रमाणे विविध प्रकारच्या आकृत्या होत्या। अर्जुना, ज्या आकृत्या पाहू लागला तो त्यांना अंत पार नाही। एका एका अंगाच्या भागावर हे सर्व जग भरलेले आहे हे पाहत होता। तेथील उन्मिलन होत आहे तिथे तेथे पसरती आधीच्या या सृष्टी पुढती निमिलनी मिठी देत आहाते। ज्यावेळी या विश्वरूपाची दृष्टी उघडते तेव्हा 12 आदित्यांच्या सृष्टी विस्तरणीय होतात, तेव्हा ती सृष्टी झाकली होत जाते, तेव्हा आदित्य व सृष्टीमध्ये एकमेकांना मिठी देतात, म्हणजे एकत्र होऊन मावळतात। वदनीची आचा वाफे सवे भेत ज्वाळामय वघे
जेथ पाव कादिक पावे समूळ वसूचा. विश्वरूपाच्या तोंडातून निघणारे वाफे बरोबर संपूर्ण विश्व ज्वालामय होते आणि त्या ज्वालातून अष्टवसूंचा समुदाय निर्माण होतो. आणि फुलताचे वाटा कोपे मिळो पाते तोटा तेथे शूद्रगणाचे सखाट अवतरत देखे. माझ्या भिवट्यांची टोपे क्रोधाने ठिकाणी मिळतात, एके ठिकाणी मिळतात असे दिसून लागले. असे 11 रुद्रगण निर्माण झालेले दिसू लागले होते. पै सौम्यतेचा ओलावा मितीने निजे श्विनो देवा स्तोत्री पावती पांडवा अनेक वायू. माझ्या सौम्यतेच्या ओलाव्यामुळे अखंड अश्विनी कुमार निर्माण होतात आणि हे पांडवा कानातून अनेक वायू उत्पन्न होतात. या परी एकेकीची लिळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसे अपारानी विचारे रूपे ये पाही. माझ्या एकेक्या अवयवाचे लीलेपासून देव सिद्ध चरणाची कुळे उत्पन्न होतात. अशी ही माझी अमर्यादिक आणि अति विशाल रूपे पहा असे श्रीकृष्ण म्हणतात. जयाचे सांगवया वेद बोवाडे पावया काळाचे या विषय थोकडे धातया ही परी न सापडे धाव जयाचा. त्या रूपाचे वर्णन करण्यास वेदांनी वाणी देखील कुंठित होते. त्यांचे सर्वांग पाहण्यासाठी अनंत काळाचे आयुष्य देखील कमी पडते. सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला देखील त्याचा ठाव ठिकाणा सापडत नाही. जयाचे वेदयत्री अधिनायके ती ये प्रत्यक्ष देखे अवभोगी आश्चर्याची कवतिके महाशिथी. 3 वेदांची ज्यांच्या स्वरूपा देखील कधी ऐकले नाही तो विश्वरूपे तू प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर्य भोग. या मूर्तीची आकृती रोमकुळी देखे पा सृष्टी सुरत तळू वाटी तृणाकुरा जैसे. कल्पवृक्षाच्या बुडाशी लहान कोवळे गवताचे अंकुर ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे अर्जुना माझ्या या विभूती मूर्तीच्या अंगावरील केसांच्या बुडाशी विशाल सृष्टी असलेली आहे ते बघ. वातायनाचे प्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे ब्रह्मात कटा ब्रह्मा कटा तैसे अवयव संधी. ज्याप्रमाणे वाऱ्याने उघडणारे परिणाम प्रकाशामध्ये स्पष्ट दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या साध्यामध्ये अनंत ब्रह्मांडे भ्रमण करीत असलेली दिसतात. येथ एकेकाची प्रदेशी विश्व देख विस्तारेसी आणि विश्वाई परते मानसी जरी देखावे व्रते. या विश्वरूपाच्या एक भागावर विस्तार पावलेले विश्व बघ आणि विश्वाच्याही पलीकडे पाहावे असे जर वाटत असेल तेही पहा. तरी याचे विषयी काही ते सर्वदा सापडे नाही सुखावडे ते माझी आदेही दिखसी तू. तर विश्व देखील येथे कोणत्याही प्रकारची कसलीही अडचण येणार नाही. मुखाने आवडीने माझ्या ध्येयाच्या ठिकाणी वाटेल ते तू पाहू शकशील. ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्य पूर्णे तव देखत आहे की नाही मने निवांतची तू येरो. याप्रमाणे विश्वमूर्ती श्रीकृष्णाच्या करुणेने प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहतो आहे किंवा नाही म्हणून श्रीकृष्ण पाहू लागले. तो अर्जुन निवांत बसलेला आणि दृष्टीस पडला. येथ कापा गावगला म्हणून श्रीकृष्ण तवा पाहिला तवा तिचे लेने जेला तैसाची आहे. या प्रसंगी हा का बरे असा गप्प बसला हो आहे म्हणून श्रीकृष्णाने जेव्हा पाहिले तेव्हा तो इच्छांचे अलंकार घालून तसाच उत्कृष्टीस झालेला दिसला.
मग मने उत्कृष्ट ओहट न पाडे, अजूनी सुखाची सोय न सापडे, परिदाविले ते पुढे ना कळेची. मग देव मनात म्हणाले, याची विश्वरूप पाहण्याची इच्छा असूनही कमी झालेली नाही. अजूनही याला विश्वरूप दर्शनाच्या सुखात मार्ग सापडलेला नाही. मी याला विश्वरूप दाखविले, पण त्याला ते अलंकन झाले नाही. हे बोलोनी देव हासिले, हासोनी देखनिया ते म्हणिताले, आम्ही विश्वरूप तरी दाविले, परी न देख सीतू. असे म्हणून देव मनातली मनात हसू लागले आणि अर्जुनास म्हणाले, आम्ही तुला विश्वरूप दाखवले तरी पण तू तर ते पाहत नाहीस. असे श्रीकृष्ण म्हणाले. या बोलाय विचक्षणे, म्हणितले हाजी कवरासी ते येणे, तुम्ही बका करवी चांदीने, चरवू पहामा. ते बोलले ऐकून बुद्धिमान अर्जुन म्हणाला, मी विश्वरूप बघू शकत नाही. हा कमीपणा कोणाला आहे? तुम्ही बगड्याकडून चांदणे सेवन करू पाहत आहात. हा हो उठनिया रिसा, आंधळिया दाऊ बैसा, बैरिया पुढे हसिकेशा, गानिव करा. अहो ऋषिकेशा, अहो श्रीकृष्णा, तुम्ही आरसा स्वच्छ पुसून तो आंधळ्या माणसाला दाखवयास लागला आहात. तुम्ही बहिऱ्या पुढे गायन करीत आहात. असे अर्जुन म्हणतात. मकरंद कणाचा चारा, झालून घालून दुर्धरा, वाया धाडा शारंगधरा, कोपा कवना. हे शारंगधरा, आपण जाणून बुजून पुष्परागाच्या सुगंधी चारा ब्रह्मरास न घालता चिखल खाणाऱ्या बेडकास घालत आहात, आणि मग हे कार्य वाया गेले म्हणून कोणावर रागवता. जे हे अतिंद्रिया, म्हणून वेधिले केवळ ज्ञानदृष्टीची अभागा, फिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुधाले, मी कैसे नी देखे. विश्वरूप इंद्रियापासून दिसू शकत नाही असे वेदशास्त्रांनी वर्णन केले. त्या ह्या जे केवळ ज्ञानदृष्टीचा विषय होणारे आहे असे विश्वरूप हे तुम्ही माझ्या चर्मचक्षु समोर आणले आहे, असे अर्जुन म्हणतात. परी हे तुमचे उने न बोलावे, मीची साये तेची बरावे, हे तर आधी म्हणितले देवे, मानू बापा. परंतु हा तुमचा कमीपणा मी बोलू नये, कारण तसे बोलणे योग्य नाही. तुमचे बोलणे मी सहन करावे हेच चांगले. त्यावर देव म्हणाले, बाबा अर्जुना, तू म्हणतोस ते मला मान्य आहे. साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे, परी बोलो प्रेम भावे, धसाळ गेलो. खरोखरच तुला विशाल विश्वरूप दाखवायचे होते, तर ते पाहण्यासाठी प्रारंभी तुला ते पाहण्याचे सामर्थ्यही दिले पाहिजे. परंतु प्रेमाच्या भरात बोलताना तुला दिव्य रूप दृष्टी देण्याचे आम्ही विसरून गेलो, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. काय झाले न वाहता भुई पेरीजे, तरी तो विलो विलया जाईजे, तरी आता माझे निज रूप देखीजे. हे कसे झाले म्हणशील तर, जमिनीचे योग्य प्रकारे मशागत न करता तिच्यामध्ये बी पेरले तर ते पेरण्याचा वेळ व्यर्थ होऊन जातो. म्हणून माझे स्वतःचे विश्वरूप पाहण्यास समर्थ असणारी दृष्टी तुला प्रदान करीत आहे. ते दृष्टी देव तुझा, मग दृष्टी पांढवा, आमुचे ऐश्वर्य योगी अवघा, देखून अनुभवा. मग अर्जुना, ह्या दिव्य दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्य योग पाहून आपल्या अनुभवामध्ये साठवून ठेव, असे श्रीकृष्ण म्हणाले.
ऐसे तेने वेदा वेदे सकळ लोक आधे बोलेले आराधे जगाचे हे जो वेदांताचा जाणण्याचा विषय तो सर्व लोक मूळ पुरुष व जो संपूर्ण जगाला पूजनीय असा श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले आहेत. पै कौरवा कुळ चक्रवर्ती मजाची विस्मय पुढता पुढती जेवी श्री उनी त्रिजगती सदैव से कवनी. संजय म्हणाला, हे कौरव कुळातील चक्रवर्ती धृष्टराष्ट्र राजा, मला पुन्हा पुन्हा हे आश्चर्य वाटत आहे की तिन्ही लोकांमध्ये लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक भाग्यवान आहे तर तो अर्जुन आहे. ना तरी खुनेचे ना तरी खुनेचे वानवया लागे श्रुती वाचुनी दावा पाजगे ना सेवकपण तरी अंगी शेषाची आधी. परमेश्वराच्या स्वरूपाचे यथार्थ सूक्ष्म वर्णन करण्याकरता जगामध्ये वेधा वाचून दुसरा कोणी सर्वज्ञ आहे काय दाखवा बरे. अथवा शेषाच्या अंगी जो सेवकपणा आहे त्यामुळे शेषाशिवाय दुसरा कोणी अनन्य सेवक आहे का. हा हो जयाचे निसोसे सीनत आठही प्ररयोगी जैसे अनुसरले गरुडायसे कमन आहे. असे महाराज भगवंताच्या प्राप्तीसाठी योगी असे आठही प्रहर शिनत असतात. तसे शिनणारे दुसरे कोणी आहेत काय आणि गरुडाप्रमाणे देवास आपल्याला वाहून घेतलेला दुसरा कोणी आहे काय. परी अवघेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुखा एकंदरे झाले जे दिसूनी जन्मले पांडव हे. परंतु हे सर्व माझ्या बाजूला राहिले. श्री कृष्ण सुख कोणालाही प्राप्त न होता सांप्रत अर्जुनाच्या ठिकाणी एकवटले आणि दिवसापासून पांडवाला जन्माला आले त्या दिवसापासून असे घडले आहे. परी पाचाही अंतु अर्जुना श्रीकृष्ण सावियाची झाला धीरा कामुक काय गंगना गगना आपे ताकी जय. परंतु त्या 5 पांडवांपैकी श्रीकृष्ण हे सहज अर्जुनाच्या अधीन झाले. असे विषयांचे आसक्त झालेला एखाद्या पुरुषाला स्त्री आपल्या अधीन करते तसे झाले. पढविले पांघरू ऐसे न बोले या परी किडा मृग तैसा न चले कैसे देव येथे सुर वाढले ते जाणू नये. एखादा शिकवलेल्या पोपटाला देखील वेळ प्रसंगी आपल्या इच्छेप्रमाणे बोलणार नाही किंवा पाळीव पशु देखील आपला सांगितल्याप्रमाणे चालणार नाही. येन वेळी अडून बसतील. परंतु या अर्जुनाच्या ठिकाणी भाग्य असे वृथिंगत झाले आहे की जाणता येत नाही. आजी परब्रह्माये सघळे भोगावया सदैव याचे निडोळे कैसे वाचे चेहन लाळे पाडित असे. आज परब्रह्माचा अनुभव घेण्याचे भाग्य अर्जुनाच्या दृष्टीला लाभले आहे. पहा अर्जुनाच्या बोलण्याचे लाड श्रीकृष्ण कसे पुरवित आहेत. हा कोपे की निवंतु साहे हारुसे तरी बुजवित जाये नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुन रागावला तर देव शांतपणे ते सहन करतो. अर्जुन रुसला तर देव त्याची समजूत काढतात. नवल असे म्हणजे देवाला अर्जुनाचे वेडच लागले होते. एरवी विषय जाणोनी जन्मले जे शुकादिक दादुले ते विषय जोनी वनिता झाले भाट याचे. एरवी विषयांना जिंकून जन्माला आलेले शुक्राचार्य हे खरे पुरुष हे भगवंताचा केवळ वैष्णविक लीलांचे म्हणजे रासलीलेचे वर्णन करून आपला कृतार्थ होऊन या इच्छेने स्तुती करणारे त्यांचे भाट झाले.
या योगियाचे समाधी धन की होऊन ठेले पार्थधीन या लागी विस्मय झाले मन करीत से राया हे योग्यतेच्या समाधीतील अनमोल धन आहे परंतु अर्जुनाच्या अधीन होऊन राहिलेले आहे याकरिता जो राजा धृष्टराष्ट्र माझे मन आश्चर्य करीत आहे ते बीच संजय म्हणे कायाचा विस्मय येथे कौरवेशा श्रीकृष्ण स्वीकारी जे तयासा भाग्य उदय होया त्याबरोबरच संजय असेही म्हणाला हे कौरवा धृष्टराष्ट्र खरोखरच या विषयी आश्चर्य तरी काय आहे श्रीकृष्णाने त्याचा स्वीकार केला आहे त्याचे भाग्य तसेच उदयाला येत असते म्हणून तो देवाचा राहो मने पार्थाचे तुझ दृष्टी देव जया विश्वरूपाचा ठाव देखसी तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात म्हणूनच तो देवाला महाराज श्रीकृष्ण म्हणाले मी तुला अलौकिक अशी दिव्य दृष्टी देतो की तू या दृष्टीने विराट रूप विश्वरूप पाहू शकशील ऐसी श्रीमुखे अक्षरे निगती ना जवळ कसरे तव अभिदेचे धारे जानोची लागे श्रीकृष्णाच्या मुखातून अशी अक्षरे प्रकट होत असतात अर्जुनाला दिव्य दृष्टी प्राप्त होऊ लागली आणि अज्ञानाचा अंधकार जाऊ लागला ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्मा साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्तळिका उजळलिया श्रीकृष्णे भगवंताच्या मुखातून निघालेली ती फक्त अक्षरे नव्हती ती तर ब्रह्मवाक्य सर्वभौम राज्य दाखवणारे ज्ञानकला स्वरूप म्हणाली होत्या त्या अर्जुनासाठी श्रीकृष्णाने प्रज्वलित केल्या होत्या मग दिव्य चक्षु प्रकाशो प्रगटला तया ज्ञान दृष्टी फाटा फुटला या परिधाविता झाला ऐश्वर्य आपले श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य चक्षु प्रकट झाला त्यामुळे त्याच्या दृष्टीने सामर्थ्य वाढलेले आणि श्रीकृष्णाने आपले ईश्वरी सामर्थ्य विराट रूपाच्या विश्वरूपाच्या द्वारा अर्जुनाला दाखवले होते हे अवतार हे सकाळ ते जिये समुद्रेचे काकल्लोळ विश्व हे मृगजळ जया लक्ष्मी स्तव दिसे हे जे मत्स्य मूर्धांकी सर्व अवतार घेऊन गेले त्या विश्वरूपी समुद्राच्या लाटा आहेत अथवा त्यांच्या अलौकिक तेजस्वी सूर्यकिरणामुळे जे सर्व जग मृगजळाप्रमाणे भासमान होते जे अनादि भूमिके नीटे चराचर हे चित्र उमटे आपण पे श्री वैकुंठे दाविले तया ज्याच्या अनादि सिद्ध सत्य स्वरूप भूमिकेवर स्थावर जंगम रूपे चित्रे उमटतात ते आपले विश्वरूप वैकुंठ नायक श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवले होते मागा बाळपणी येती श्रीपाती एक वेळ खादली होती माती ते कोपोनिया हाती यशोदा धरिला मागे लहानपणी गोकुळात असताना श्रीकृष्णाने जेव्हा एकदम माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने राखून त्याला हाती धरले होते मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावेसी मिसे चवदाही भुवने अवकाशे दाविली तिये नंतर भीत ती माती खाल्ली नाही म्हणून तोंडाचा झाडा घेण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने आपले तोंड उघडून यशोदेला त्यामध्ये 14 भुवने दाखवली होती ना तरी मधुवनी ध्वावासी गेले तैसे कोल शंखे शिवतले आणि वेदाचे मती ठेले ते लागला बोलो अथवा मधुवनात ध्रुव दोप करीत असता भगवंताने त्याला गालाला शंखाचा स्पर्श केला तेव्हा वेदांनाही भगवंताची जी स्तुती करता आली नाही ती तो सहजपणे करू लागला तैसा अनुग्रह पैराया श्रीहरी केला धनंजया आता कवनेकडे ही माया
ऐसी भाषणी निचितो। हे धृष्टराष्ट्र राजा, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनावर अनुग्रह केला तेव्हा माया कोणीकडे गेली याची भाषाही तो जाणत नव्हता। एक सरे ऐश्वर्य तेजे पाहिले, तया चमत्कारिले एक अर्णव झाले। चित्त समाजी बुडवणी ठेले, विस्मयाची सामर्थ्य एकासारखे, परंतु त्याची ईश्वरी रूप तेज वाढत होते। त्यामुळे विश्वरूप दर्शनाच्या चमत्काराला महासागर निर्माण झाला होता आणि त्यांचे चित्त त्या चमत्काराच्या सागरात बुडून गेले होते। ऐसा अभाय पूर्णोदकी पावे मार्कंडे काकी, तैसा विश्वरूप कौतुकी पार्थू लोळे। मार्कंडे ऋषींना भगवंताची तेव्हा आश्चर्य दाखविले। त्यावेळी पाताळापासून ब्रह्मलोकापर्यंत भरलेल्या पाण्यात मार्कंडे एकटेच पोहोचत होते। त्याप्रमाणे अर्जुन विश्वरूपाच्या महासागरात आश्चर्याने लोळू लागला होता। मने केवडे गगन येत होते, ते कवने नेले काय केऊते, ते चराचरी महाभूते काय झाले। अर्जुन म्हणाला, एवढे अफाट आकाश दिसत होते, ते कोण कोठे घेऊन गेला। स्थावर जंगम सर्व पदार्थ पंचमहाभूते काय झाली, काही कळत नाही, असे अर्जुन म्हणू लागले। दिशाचे टावई हरपाले, अधोर्क्य काय नेनो झाले, चैलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार। दिशेचे माग मुसई शिल्लक राहिले नाही। आकाश पाताळ कोठे गेले हे काही समजेना। जागे झाल्यावर स्वप्न जसे नाहीसे होऊन जाते, त्याप्रमाणे संपूर्ण सृष्टीचा आकार नाहीसा झाला होता। नाना सूर्य तेज प्रतापे, सचंद्र तारांगण जैसे लोपे, तैसी गिळिली विश्वरूपे प्रपंच रचना। अथवा सूर्याच्या प्रखर तेजाने चंद्रासह सर्व नक्षत्राचा समुदाय नाहीसा होऊन जातो, त्याप्रमाणे अफाट विश्वरूपाचे सृष्टीची प्रपंच रचना गिळून टाकली आहे। तेव्हा मानसी मनपन न स्फुरे, बुद्धी आपण पेना सावरे, इंद्रियाचे रक्षण माघारे हृदयावरी घरिले। त्यावेळी मनाला संकल्प विकल्प निर्माण करण्याची स्फूर्तीही राहिली नाही। बुद्धी आपण आपल्या आवरेनाशी झाली। इंद्रियाचे सर्व वृत्ती माघारी फिरून हृदयात साठवल्या गेल्या। तेथ ताठस्ते पडिले, टकासी टक लागले, ऐसे मोहनास्त्र घातले विचार जाता। या अलौकिक विश्वरूप दर्शनामध्ये स्तब्धतेला स्तब्ध प्राप्त झाली, एकाग्रतेला एकाग्रते ध्यान लागले। सर्व विचारांना जणू काही मोहनास्त्र घातले आहे आणि हे सर्व स्तब्ध झाले होते। तैसा विष्णू तो पाहू कोठे, व पुढा होते चतुर्भुज रूपडे, त्याची नाना रूप चौकाडे मांडूनी ठेले। याप्रमाणे जो विश्वरूप आश्चर्यचकित होऊन अर्जुन कौतुकाने चौकडे पाहू लागला, तो त्याच्या समोर जी चतुर्भुज रूपे पाहत लहान मूर्ती होती आणि वाढून अनेक रूपांची सर्वत्र पसरलीही असे दिसू लागले। तैसे वर्षा काळी मेघोडे, कामा प्रपंचीचे तेज वाढे, तैसे आपण विनये कवनी काढे निधीची उरे। ज्याप्रमाणे वर्षा ऋतूला येणारे मेघ आकाशानं भरून वाढत असतात, अथवा महाप्रलयाचे वेळेचे प्रहर तेज एकदम सर्वत्र पसरते, त्याप्रमाणे महान विश्वरूपांचे आपल्या वाचून जगाचा कोणताही भाग उरून दिला नव्हता। प्रथम स्वरूप समाधान पाहुनी ठेला अर्जुना, सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे। प्रारंभी हे निर्गुण ब्रह्म असून हे आपलेच स्वरूप आहे असे जाणून अर्जुन डोळे मिटून शांत झाला। नंतर त्याने डोळे उघडले तर त्याला समोर विश्वरूप दिसू लागले।
इहिची दोही डोळा पावे विश्वरूप सकळा, तो श्रीकृष्ण सोहळा पुरविला ऐसा. अशा प्रकारे दोन्ही डोळ्यांनी प्रत्यक्ष सर्व विश्वरूप पाहावे अशी तो अर्जुनाच्या तीव्र इच्छा होती. ते सर्व लळा श्रीकृष्णाने पुरवला होता. मग ते तसे घ देखे वदने, तैसी रमा नायकाची राजभुवने. नाना प्रगटली निधाने, लावण्य श्रियेची. मग त्या विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाने अनेक मुखे पाहू लागला. जणू ती मुखे म्हणजे लक्ष्मीपती राजमंदिरे आहेत, अथवा विविध प्रकारच्या सौंदर्य लक्ष्मीचे भंडारे प्रगट झाली आहेत. आणि आनंदाची वने सासिनाली, जैसे सौंदर्या राणी व जोडली. तैसे मनोहरे दाविली हरीची वक्त्रे. किंवा आनंदाची वनेच भरून आली आहेत, अथवा जणू काही सौंदर्याचे राज्य प्राप्त झाले आहे अशी श्रीहरीची मुखे त्याने पाहिली. तयाही माझी एकेके सावियाची भयानके. काळ रात्रीची कटके उभवली जैसी. त्यामध्ये अनेक मुखे स्वभावातच अतिशय भयानक होती, तर काही प्रलय रात्रीची सैन्यांच्या आक्रमणासाठी उठाव केला होता अशी दिसू लागली. की मृत्यूसी सुखे झाली हो काजे भयाची दुर्गी पन्नासिली. की महाकुंडे उघडली प्रलया नळीची. किंवा भयानक मृत्यूलाच मुखे निर्माण झाली आहेत, अथवा भयांचे कल्लेच विस्तार झाले आहेत, किल्लेच विस्तार झाले आहेत, विस्तार पावले आहेत, अथवा प्रलय अग्नीच्या महाकुंडात उघडली गेली आहे असे वाटू लागले. तैसे अदभूते भयासुरे तेथ वदने देखिले वीरे. आणि के साधारणे साळकारे सौम्य बहुते. अशी ती अद्भुत आश्चर्यकारक भीतीदायक मुखे विश्वरूपाच्या ठिकाणी त्याने पाहिली. आणि अनेक मुखे असामान्य अलंकाराने सजलेली आणि शांत स्वभावाची ही होती. पै ज्ञान दृष्टी अवलोके परिवद वचनात असे वटून टके. मग लोचन ते कवतिके लागला पाहो. अर्जुनाने ज्ञानात्मक दिव्य दृष्टीने पाहिले, परंतु ती मुखे कुठे संपली ना आहेत हे काही त्याला कळेना. त्या मग कौतुकाने विश्वरूपाला किती डोळे आहेत हे तो पाहू लागला. तव नाना वर्म कमळवने विकासिली तैसे अर्जुने. नेत्र देखिले पालिंगाने आदित्याची. तेव्हा विविध रंगाची कमळाची वनेच जणू विकसित झालेली आहेत असे विश्वरूपाचे डोळे अर्जुनाने पाहिले. जणू काही सूर्याचीही तेजस्वी पंगतच दिसत होती. तेथेची कृष्ण मेघाची आदाडी माझी कल्पता विधूंची स्पुष्टी. तैसी आवैनी पिंगळा दिठी भ्रुभगातळी. गर्द काळ्या मेघांनी दाटल्यामध्ये कल्पांताच्या वेळी विजा चमकतात, त्यावेळी भुवयांच्या खाली अग्निप्रमाणे पिघट असे नेत्र चमकत होते. हे एक एक आश्चर्य पाहता ती एकची रूपी पंडुसुता. दर्शनाची अनेकता प्रतिफळाली. अशा प्रकारे एक एक आश्चर्य पाहत असताना अर्जुनाला त्या एकाच विराट स्वरूपामध्ये अनेक दृश्य एकदमच पाहण्याचा योग हा सहजपणे फलद्रूप झाला होता. एक मग म्हणे चरण हे कने काढे केहुते मुटके दोदडे. ऐसी वाढविता हे कोंडे चाड देखावयाची. या विश्वरूपाची पाय कुठे आहेत, तसेच मुकुट कोठे आहे, तसेच भाऊ कोठे आहेत ते पाहण्याची त्याची इच्छा वाढू लागली होती. तेथ भाग्यनीती प्रार्था का विफलत्व होईल मनोरथा. काय पिनाक पाणीची आघाता वाय काढी का हाती. मग भाग्यवान अशा अर्जुनाने मनोरथ निष्फळ होतील काय. पिनाक नावांचे धनुष्य हाती घेतलेल्या भगवान शंकराच्या भात्यात निष्फळ बाण असतात काय.
ना तरी चतुरावनाची वाचे, काय हाती लाटीची अक्षराचे साचे, म्हणून साधपण पराचे देखिले तेने. ब्रह्मदेवाच्या वाणीमध्ये जसे कधी खोटे शब्द येत नाहीत, तसे अर्जुनाचे मनोरथ कधी विफळ व निष्फळही होत नाही. म्हणून त्याने अमर्यादित विश्वरूपाचा आधी आणि अंतही पाहिला. जयाची सोय वेदाना कळे, तयाचे सकळावय एकेची वेळे. अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले, त्याचे विश्वरूप वेदांनाही कळू शकत नाही. त्या विश्वरूपाची सर्व अंगे अर्जुनाने दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी पाहिली होती. चरणोनी मुकुटावारी देखत विश्वरूपाची थोरी, तो नाना रत्नालंकारी मिरवित असे. अर्जुन आपल्या डोळ्याने चरणापासून मुकुटापर्यंत विश्वरूपाची महानता पाहत होता, की जो विश्वरूप विविध प्रकारच्या रत्नांनी अलंकारित शोभत होते. परब्रह्मा फुलेनी अंगे, लावया आपणची झाला नेगे. तेलेनी मी सांगे, काहीस या सारिखी. परब्रह्माने आपल्या स्वतः स्वरूप धारण करून आपल्या अंगावर घालण्याकरिता आपणच अनेक अलंकार बनले ते आहेत, आणि अलंकाराचे वर्णन मी कसे बरे करू. रामकृष्ण हरी.